चला, बाजारात भरपूर प्रमाणात वाटाणा आलेला आहे. त्यामुळे आपण वाटाण्याच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण मुरमुरे आणि वाटाण्यापासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 2 कप मुरमुरे घेतलेले आहेत. कोणी ह्याला मुरमुरे म्हणतं किंवा चुरमुरे देखील म्हणतात. तर आपल्याला 2 कप मुरमुरे घेतल्यानंतर मुरमुऱ्यांमध्ये काही कचरा असेल त्यामुळे मुरमुरे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. चाळल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये मुरमुरे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मुरमुरे पाण्यामध्ये बुडेल तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर थोडंसं आपल्याला हाताने चोळून घ्यायचे आहेत म्हणजे मुरमुरे पाण्यामध्ये बुडतील. कारण मुरमुरे हलके असल्यामुळे पाण्याच्या वरती तरंगतात. तर आपल्याला 5 मिनिटं मुरमुरे पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. तोपर्यंत एका साईडला दुसरी तयारी करूया. इथे मी एक वाटी भरून हिरवा वाटाणा घेतलेला आहे. तर मिक्सरला आपल्याला थोडासा जाडसर वाटून घ्यायचा आहे. तर त्यानंतर 5 मिनिटंसुद्धा झालेले आहेत. तर आपल्याला मुरमुऱ्यांमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. इथे मी हाताच्या मुठीमध्ये जेवढे मुरमुरे बसतात तेवढे घेऊन त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि ते आपल्याला मुरमुरे चाळणीवरती ठेवायचे आहेत म्हणजे थोडं काय एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळे मुरमुऱ्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी एका भांड्यामध्ये सगळे मुरमुरे घेतलेले आहेत आणि आपण जे मिक्सरला वाटाणा फिरवून घेतला होता तो वाटाणा घालायचा आहे. वाटाणा घातल्यानंतर इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. कांदा घातल्यानंतर भरपूर आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या. घरामध्ये जर लहान मुलं खाणारी असतील तर मिरच्या तुम्ही स्किप केल्या तरी चालणार आहे. तर कांदा, वाटाणा, कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये चमच्याच्या मदतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मिक्स केल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे. साल काढल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर आपल्याला इथं मोठ्या किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे. बारीक किसणीने बटाटा किसून घेऊ नका. इथे आपल्याला थोड्याशा मोठ्या किसणीचा वापर करायचा आहे. तर इथे मी सगळा बटाटा मुरमुऱ्यांवरती किसून घेते. आज आपण वाटाणा, बटाटा आणि मुरमुऱ्यांपासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. एकदा केली ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील. बटाटा किसल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते. कारण आपण बटाटा किसल्यानंतर धुवून घेतलेला नाही आहे त्यामुळे बटाटा लाल पडेल. त्यामुळे आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा भरून आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. तुम्ही चाट मसाला घातला तरी चालेल. आमचूर पावडर घातल्यानंतर इथे मी 1 चमचा भरून मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी गरम मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही जर मिरची घालणार नसेल तर इथे थोडीशी मिरची पावडर आपल्याला या ठिकाणी जास्त वापरायची आहे. मिक्स केल्यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठ तुम्हाला कमी जास्त लागू शकतं. मुरमुऱ्यांमधलं सगळं पाणी काढून घेतलं व्यवस्थित तर बेसन पीठ थोडंसं तुम्हाला कमी लागेल. आणि थोडीशी जर जास्त वलसर असेल तर बेसन पीठ या ठिकाणी तुम्हाला जास्तसुद्धा लागू शकतं. बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला परत हा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. इथे मी पाण्याचा अजिबातसुद्धा वापर केलेला नाही आहे. कारण बटाटा, मुरमुरे थोडेसे ओलसर असल्यामुळे ह्याचा गोळा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. तर त्यानंतर इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला छान असे कटलेट तयार करून घ्यायचे. तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं आज आपण काय बनवणार आहोत. आज आपण वाटाण्यापासून आणि मुरमुऱ्यांपासून छान असे कटलेट बनवणार आहोत. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट करू शकता. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्यासुद्धा वापरू शकता. बीट, गाजर. जर लहान मुलं गाजर, बीट खात नाही तर अशा पद्धतीने मुलांना खाऊ घाला. त्यांना समजणारसुद्धा नाही की आपण कशापासून हे कटलेट तयार केलेले आहेत. पण तुम्ही एकदा करून मुलांना खाऊ घातले ना तर मुले आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तुमच्याकडे नक्कीच करून मागतील. तर चला इथे मी छान असे पातळ पातळ कटलेट करून घेते. खूप जास्त पातळसुद्धा नाही, थोडेसे या ठिकाणी जाडसर आहेत. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे कटलेट तयार करून घेते.
या ठिकाणी पाहू शकता मी सगळे कटलेट तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. या कटलेटसाठी खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही, अगदी कमी तेलात ही मस्त अशी रेसिपी तयार होते. पॅनवरती तेल घातल्यानंतर थोडंसं तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तयार केलेले कटलेट तव्यावरती ठेवायचे आहेत. तरी ते मी तयार केलेले कटलेट सगळे तव्यावरती ठेवते आणि आपल्याला एका साईडने छान हे कटलेट भाजून घ्यायचे आहेत. तव्यावरती सगळे कटलेट ठेवल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे, कारण यामध्ये वाटाणा बटाटा आपण कच्चा वापरलेला आहे, त्यामुळे आपल्याला शिजायला थोडासा वेळ लागेल. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित शिजल्या जाईन आतपर्यंत. तर इथे मी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवलं होतं. तर झाकण काढल्यानंतर आपण एक साईडनी पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला कटलेट छान असे भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता कटलेटला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि अगदी कमी तेलात ही रेसिपी तयार होते. मग घरातले मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील, कारण खूप जास्त तेलकट होत नाही. कमी तेलात आपण ही रेसिपी तयार केलेली आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. तर एका साईडनी पलटी केल्यानंतर इथे मी दुसऱ्या साईडनी सुद्धा हे कटलेट छान असे भाजून घेते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसरी साईडसुद्धा छान अशी भाजलेली आहे. आपल्याला एक कटलेट भाजताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, खूप जास्त फास्ट गॅसवर आपल्याला कटलेट भाजायचे नाही आहेत. दोन्ही साईडनी सुद्धा हे मस्त कटलेट भाजलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तर इथे मी सगळे कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा कोणत्याही हिरव्या चटणीसोबत किंवा आपण इडली डोसा संग खाण्यासाठी चटणी तयार करतो ना, त्या चटणीसोबत तुम्ही हे कटलेट खाऊ शकता. कोणतीही चटणी नसेल ना, तर तुम्ही तसेसुद्धा हे कटलेट खाऊ शकता. खरंच खूप मस्त लागतात. केल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमचे हे कटलेट कसे झाले ते. पाहुणे आले ना अचानक, तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ खूपच आवडला असेल ना, तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.